सांगलीच्या या क्रीडा संकुलमधला अत्यंत 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 तुम्हाला असा विचार करायला लावणारा आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय। कारण बघा, आता या ठिकाणी आपण चाललोय क्रीडा संकुलांच्या आतमध्ये आणि हे आहे बॅडमिंटन हॉल। करोडो लाखो रुपये खर्च केलेला हा बॅडमिंटन हॉल, याची अवस्था काय आता बघायची आपण। ही मालमत्ता सार्वजनिक मालमत्ता आहे, ही खेळाडूंसाठी निर्माण केलेली बॅडमिंटनची सेवा होती। या ठिकाणी कोरोना काळामध्ये हे अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर घालून ठेवलेलं आहे PWDच्या लोकांनी, कारण जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानं हे झालेलं आहे। आणि आज या ठिकाणी बॅडमिंटन हॉलमध्ये आलो आपण। ह्या बॅडमिंटन हॉलमध्ये या ठिकाणी संपूर्ण असा हा हॉल मोकळा होता आणि या ठिकाणी पूर्ण ही बेड सिस्टम केली। हे जे वरती आपण छत बघतोय हे पडदे होते या ठिकाणी, आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे सगळं ऑक्सिजन देण्याची व्यवस्था, त्या बेडच्या पेशंटसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट लावण्यासाठी इलेक्ट्रिकची व्यवस्था, हे प्रत्येक ठिकाणी एक 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 असे बेड होते। सुमारे 100 ते 125। ह्या 100 ते 125 बेडसाठी हे जे क्रीडा संकुलमधलं बॅडमिंटन हॉल होतं, या बॅडमिंटन हॉलमध्ये हे सगळं स्ट्रक्चर उभा केलं आणि या ठिकाणी कोरोना काळामध्ये याचा म्हणावा तसा वापर झाला नाही। परिणामी लाखो करोड रुपये घातलेलं हे जे साहित्य आहे, हे साहित्य असंच मुबलक पडलेलं आहे आणि हे साहित्य आता काहीही उपयोगाचं नाही आहे। तर हे जिल्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे की आता ह्याचा काहीच उपयोग नाही आहे, या ठिकाणी हॉस्पिटल वगैरे काहीच नाही आहे, तर आपल्याला हे स्ट्रक्चर काढणं गरजेचं आहे। कारण हे बॅडमिंटन हॉल त्यामुळे बंद आहे। म्हणजे बॅडमिंटनवर जे विद्यार्थी खेळाडू जे शिकत असतात त्यांच्यासाठी बांधलेला हॉल हा या स्ट्रक्चरमुळे अडकून पडलेला आहे। ना उपयोगाचं ना फायद्याचं हे स्ट्रक्चर आता हे काढणं गरजेचं आहे, हे डिसमेंटल करणं गरजेचं आहे। हे लाखो रुपये घातलेले जसे हे वाया गेलेले आहेत आणि हेच बॅडमिंटन हॉल ओपन करण्यासाठी, पूर्ववत बॅडमिंटन हॉल होण्यासाठी हे स्ट्रक्चर काढणं गरजेचं आहे। या ठिकाणी मुजार नावाच्या एका व्यक्तीनं शिवाजी महाराजांची रांगोळी या ठिकाणी काढली होती आणि ती रांगोळी देशभर प्रसिद्ध झाली होती। तोच हा बॅडमिंटन हॉल सांगली मिरज रोडवरती असणाऱ्या क्रीडा संकुलमधला। तर मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो किंवा आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती करतो की दादा, या सांगलीच्या क्रीडा नगरीमध्ये हा बॅडमिंटन हॉल या स्ट्रक्चरमुळे जो अडकून पडलेला आहे, हे स्ट्रक्चर डिसमेंटल करा आणि होता तसा बॅडमिंटन हॉल हा खुल्ला करा, अशी मी प्रशासनाला विनंती करतोय आणि चंद्रकांत दादांना पण विनंती करतो। रोज एक नवीन विषयचे सगळे विषय माझे सगळे प्रशासन मान्य करतं, तसं आपण पण करावं आणि याचा निर्णय लवकर घेऊन बॅडमिंटन खेळण्यासाठी हा बॅडमिंटन हॉल रिकामा करावा, अशी मी विनंती करत आहे। धन्यवाद।